मध्ये आपलं सहर्ष स्वागत। आपण आहोत भीमाशंकर रस्त्याच्या अर्धा किलोमीटरच्या अंतरावर डिंबे धरण या ठिकाणी डिंबे धरण आहे। डिंबे धरणाचं जवळजवळ 90% आसपास पाणी भरल्यामुळे या ठिकाणी 5 दरवाजे सोडण्यात आलेले आहेत आणि त्याचप्रमाणे पर्यटकही आपण पाहू शकतो। या मनमोहक याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकही या ठिकाणी आलेले दिसतात। आता आपल्या सोबत आहेत पर्यटक ते मुंबई नाशिक वरून आलेले प्रदीप वाघमारे। नमस्कार। नमस्कार नमस्कार। काय वाटतं तुम्हाला इथं फिरायला आलेत, कशासाठी आले तुम्ही? मी इथे तर सगळं सृष्टी सौंदर्य पाहायला आलो, भीमाशंकर वगैरे, आणि आज मला कळलं की आपलं डिंब धरण एकदम ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने धरणाचे 5 दरवाजे खुले केलेले आहेत। मी माझ्या जीवनामध्ये प्रथमच असं धरणाचे एकदम जवळ हे दरवाजे जे खुले केलेले आहेत ते पाण्याचा योगायोग आलेला आहे आणि इथे खूप लोक पण खास हौसेने हे 5 दरवाजे जे खुले केलेत ते पात्र किती मोठं आहे हे पाहण्यासाठी आलेले आहेत। आणि मला फार आनंद झालेला आहे की ह्या अशा नैसर्गिक सृष्टी सौंदर्यामध्ये येऊन जो आनंद मिळतो तो खरंच फार वाखाणण्यासारखा आहे आणि खूप पर्यटक आलेले आहेत। आणि माझे मित्र पण घोडेगाववरनं पण माझ्या बरोबर आले, त्यांनी मला आवर्जून सांगितलं की चला तुम्ही डिंब धरणाचं जे 5 दरवाजे ओपन केलेले आहेत तर त्याचं पण तुम्ही प्रत्यक्ष जवळून पहा आणि आपल्या घोड नदीचं पात्र किती वेगाने वाहत आहे ते खरोखर मला फार आनंद झाला। निसर्ग सौंदर्य कसं वाटतं तुम्हाला? इथलं नैसर्गिक सौंदर्य तर फारच आहे। मी आज 4-5 दिवसापासून ढाकाळे घोडेगावचं संपूर्ण भीमाशंकर हे सुपेधरच्या इकडे डिंबा धरणा हे जे पाहतो आहे ते खरोखर फार आनंददायक वातावरण आहे। पावसाचा जो म्हणजे भरमसाठ पाऊस तर पडत नाहीये, पण जो रिमझिम पाऊस पडतोय तो आनंददायक आहे। कधी ऊन पडतंय तर कधी पाऊस सुरू होतोय, तर खरोखर मनाला फार आनंद होत आहे। तर आपण पाहू हा जो आपण पाण्याचा जलाशय पाहतो आहोत, हा जो पसारा पाण्याचा आहे, ज्या वेळेला धरण भरलं नव्हतं तर 83 साली तुम्ही कुठे येत आता मी वचपेच्या जवळ आहे, डिंबे धरणाच्या वरच्या भागात पलीकडे आलेलो आहे आणि खास हे जलाशयाचं पाणी किती साठतं हे पाहण्यासाठी आलो आहे। पण ज्या वेळेला पाणी साठलेलं नव्हतं त्या टायमाला मी वचपेच्या तिथे आलो होतो आणि मला ते प्रत्यक्ष ते दृश्य पाहायला मिळालं का घोड नदी आणि बुबरा नदी या 2 नद्यांचा संगम आणि त्याच्या कोपऱ्यावरती शंकराचं फार जुनं महादेवाचं मंदिर होतं आणि त्या टायमाला खास आम्ही ते पाहण्यासाठी आलो होतो का घोड नदीचं जे पाणी यायचं ते तास एवढं खोल, म्हणजे माणसाला भीती वाटायची एवढं त्या पाण्याची भीती होती। आणि बुबरा नदी ही जी यायची तर ती 25 फूट खोल खड्ड्यामध्ये पडायची आणि 40 फुटानंतर ती बाहेर यायची। तर ते दृश्य पाहण्याचा योगायोग त्या काळी आला, पण ते सगळं आता पाण्याच्या खाली गेलं आणि ते आता कोणाला आता पाहायला मिळणार नाही। पण योगायोगाने ते मला पाहायला मिळालं होतं। तर मी आज परत त्या एरियात आलो, पाहतोय तर पाण्याचा जलाशय फार फुल झालेला आहे आणि ते जे दृश्य आहे ते आता परत पाहायला मिळणार नाही। पण आम्हाला पाहायला मिळालं ते खरोखर चांगलं, म्हणजे आमच्या जीवनामध्ये तो एक जो एरिया होता, जो स्पॉट होता, तो पाहण्याचा योगायोग आला होता। नमस्कार। आपण पाहिलं की या ठिकाणी पर्यटक आणि भीमाशंकरला जाणारे भाविक भक्त या ठिकाणी डिंबे धरणालाही भेट देत आहेत। या ठिकाणी पाहू शकतो आपण मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी दिसते। पाहू शकतो डिंबे धरणामध्ये 5000 क्युसेक ते अंदाजे पाणी सोडलेलं आहे। अभियंता आहेत त्यांनी गावातील सर्व जे नदी काठचे जे गाव आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। भीमाशंकर टाइम्स साठी किशोर वाघमारे, आंबेगाव।